नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला आपल्या घरगुती पद्धतीने अंड्याची भुर्जी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर चला आपण सुरुवात करूया। तर अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी मी 5 अंडी घेतलेली आहेत, 5 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत। आता आपण हे कांदे टोमॅटो चिरून घेऊया। अंडी फोडून घेतलेली आहेत एका बाउलमध्ये बघू शकता। कांदे पण बारीक चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, कढीपत्तासुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे। कढीपत्त्याने पण छान चव येते। आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई गरम झाली की 1 पळी तेल घातलं, 1 चमचा जिरं घातलं, जिरं चांगलं फुललं की कढीपत्ता घालायचा। आता हिरव्या मिरच्या घालायच्या, हिरव्या मिरच्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये। आणि मग आपण हा बारीक चिरलेला कांदा घालायचा याच्यामध्ये। आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। बघू शकता मस्त असा कांदा परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया आणि टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते। मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल। 2 मिनिटं आपण पुन्हा परतून घेऊया। बघू शकता टोमॅटो आपला चांगला सॉफ्ट झालेला आहे। आता याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। हळद, धना पावडर, गरम मसाला, कश्मीरी मिरची पावडर आहे आणि घाटी मसाला 1.5 चमचा घातलेला आहे। आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला। आता हे सगळे मसाले आपल्याला कांदा टोमॅटोसोबत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। बघू शकता छान असे परतून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपण अंडी फोडून घेतलेली आहेत ती घालायची आहे। आता ही अंडी घातल्याच्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर छान अशी भुर्जी आपली तयार होणार आहे। बघू शकता मंडळी, तर मस्त अशी एकदम सुटसुटीत अशी भुर्जी तयार झालेली आहे आपली। आता आपण याच्यावरती वरून कोथिंबीर घालूया भरपूर सारी। कोथिंबीरीने खूप छान टेस्ट येते भुर्जीला। जर आवडत नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल। आता हे मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित। तर बघू शकता छानच दिसते भुर्जी, मस्तच झालेली आहे। आता एक झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया। कोथिंबीर घातलेली आहे ना, म्हणून एक वाफ काढून घ्यायची आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। हाईप करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून आभार आहे। धन्यवाद।